नमस्कार मित्रांनो. चुकीचा मार्ग शेवट वाईट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक अशा अनैतिक संबंधाविषयी आपण बोलणार आहोत की खूपच एक दर्दनायक अशी घटना आहे, जी की समाजामध्ये रोजरामपणे अशी चालत असते आणि ही घटना घडणं चुकीची गोष्ट आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळी करत असतो, वाईट कृत्य ज्यावेळी आपण करतो, त्याचा अंत हा वाईट असतो. काही करा तुम्ही, बेमापपणे पैसा कमवा, चुकीच्या मार्गाने कमवा, संपत्ती चुकीच्या मार्गाने कमवा, गोरगरिबाचा तळतळाट घ्या. तर त्यामुळं काय होतं की आपण जर अशा अनैतिक मार्गाने अनैतिक कृत्य केलं, अनैतिक संपत्ती जमा केली, तर काय होतं, आपली जी संतान आहे, आपली जी मुलं बळ आहे, ती आपले परिवार आहे, त्याच्यावरती वाईट परिणाम होतो. तर एक अशी गोष्ट जी आज आपण सांगणार आहे. आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून मला पण थोडं प्रोत्साहन भेटेल आणि तुम्हाला प्रत्येक वेळी अपडेट देता येईल मला. बहीण आपल्या 2 भाव असतात आणि त्या 2 भावांचं, मोठ्या भावाचं लग्न झालेलं असते आणि त्याची मंडळी जी असते ती एवढी काही सुंदर नसते. म्हणजे त्याच्या मर्जीप्रमाणे लग्न झालेलं नसतं, त्याला ती मुलगी करायची नसते. पण शहरा बाजारामध्ये कसं असतं, आईवडील जे सांगतील त्या लोकांचं आपल्याला ऐकावं लागतं. तर त्याचं लग्न झालं आणि 5-6 वर्ष झाली आणि त्याला काय मूलबाळ झालं नाही. तर त्या मुलीमध्येच काही इंटरेस्ट नसेल तर त्याला एवढं काही तो म्हणजे मन लावून ती कुठलीही गोष्ट करू शकत नाही. हा एक रिझन असू शकतो की मूलबाळ न होण्याचं वगैरे, जे काय असेल ते वरच्याला माहिती. नंतर 2-3 वर्षानंतर लहान भावाचं लग्न झालं. तर त्या लहान भावाला एक सुंदर अशी मुलगी भेटली आणि ती सुंदर मुलगी एवढी सुंदर होती, अप्रतिम मुलगी होती. ती पाहून त्या मोठ्या भावाला काहीतरी असं वेगळंच वाटलं. म्हणजे त्याला असं वाटलं की राव, असली मुलगी आपल्याला भेटायला पाहिजे होती. तर त्यांना ती मुलगी त्याला भेटली. त्याच्या भावाची बायको म्हणजे त्याची वहिनी, हा मोठा भाव आणि तो छोटा भावाची बायको. तर त्यानं मनात असा विचार केला की कधीतरी आपण हिच्याबरोबर झोपायचं, हिला झोपवायची खाली. अशा वाईट भावनेनं त्या मुलीकडे त्यानं बघितलं आणि त्याचा छोटा भाव जो होता तो सेंटरिंगचं काम करायचा. सकाळी जाणे, दिवसभर राबणे, संध्याकाळी येणे. आणि जी अशी लोक जी कष्टाचं काम करतात ती कामाला जायचं, रात्री संध्याकाळी माघारी यायचं, जेवायचं, झोपायचं. काही वेळा काय होतं, आपल्या पत्नीला सुख देता येत नाही त्यांना, तर कंटाळून गेलेले असले आल्यानंतर पडून जाते. आणि ह्याच गोष्टीचा आपली पत्नी जी आहे, आपली एक धर्मपत्नी असते, कधी ती वाईट मार्गाला पण जाऊ शकते. त्यामुळं तुम्ही पण आपल्या परिवाराकडं लक्ष द्या. भले 100 रुपये कमी कमवा, संपत्ती कमी असू द्या, परंतु आपल्या परिवाराकडं लक्ष देणं किंवा आपल्या परिवारानं, आपल्या पत्नीनं कुठं दुसरीकडं असं डोकं लावणं, याला कारणीभूत आपण पण काही प्रमाणात असू शकतो. तर त्याचं असं नीतिनियमन चालू होतं आणि ह्यानं त्याच्या बायकोवरती लक्ष ठेवलं. घरात एकत्र परिवार, आई वडील, त्याची बायको, लहान भावाची बायको. आणि ती सकाळी गेली आंघोळीला. आपल्याकडं कसं असं पडवीला नाणी असते, नाणी म्हणजे आंघोळ करायचं जागा असते.
त्यानं लक्ष ठेवलं आणि त्या लहान भावाची जी रूम होती त्याच्या रूममध्ये एक फावडं ठेवलं जेणेकरून काय होईल, त्याच्या मनात त्यानं असा विचार केला होता, जशी ती आंघोळ करून नागडी जेव्हा रूममध्ये येईल तेव्हा अचानक आपण एंट्री करायची आणि तिला पाहायची. ह्या हेतूनं वाईट वासनेनं त्यानं ते प्लॅन केलं. ती मुलगी आंघोळ केली आणि असा प्रकार थोडासा असा हातामध्ये घेऊन घरात आली की ह्यानं दुसऱ्या दारातनं एंट्री मारली तर ती थोडं सगळं उघडी होती. मध्ये ती थोडीशी अशी घाबरली तर तो म्हणला, अरे काय घाबरायचं, आपण आपली एकच माणसं आहे. मग त्यानं तिला बघितली आणि म्हणलं, काय तुम्ही किती सुंदर दिसताय, तुमच्यासारखी मला जर बायको भेटली असती तर मी तिला किती सुखानं ठेवलं असतं. असं तिला आमिष लावलं आणि ती पोरगी एकदम हे झाली, व्हायबल झाली. म्हणजे तिला पण त्या गोष्टीचं थोडं हळूहळू चांगलं वाटायला. पुढं दिवस असं गेलं आणि मग त्यांच्या शेतामध्ये तो जायचा, ही त्याला डबा घेऊन जायची आणि हा तिचा नवरा जो होता तो कामाला जायचा, सेंट्रीच्या कामाला. मग हिच्या घरी तिकडं माहेरी कोण आजारी पडलं, कोणाला भेटायला जायचं, माहेर जायचं असेल तर मोठ्या दिऱ्याला घेऊन जायची आणि मोठा दिरी असेल तिचं. म्हणजे अशाने त्यांची लगट वाढली, जवळीक वाढली, स्पर्श वाढलं आणि त्या मुलीला ह्याची मोठ्या दिराची आवड निर्माण झाली. मग हळूहळू यांनी काय केलं, मग शेतामध्ये बांगालणीला गेलं की ही पाठीमागून जाऊन डबा घेऊन जायची ऊसाच्या शेतामध्ये. मग यांचा रंगेरंग कार्यक्रम चालू व्हायचा. मग ह्या अशा ज्या वाईट गोष्टी असतात ना, भले आपल्याला वाटतं की आम्ही खूप चोरून करतो आहे, आमचं कुणालाच माहिती नाही, पण मित्रांनो, माझ्या ज्या आई आहेत, तुम्ही बहिणी आहेत, तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत या कुठंही दबून राहत नाहीत. चोरून कुणाला तरी माहिती असतं. हा आणि जो आपल्यावरती जे ईश्वर आहे, वर जो आपल्याला दररोज जो पाहतो आहे, त्याला सगळं माहिती असतं. तुम्ही दिवसभर काय करताय, तुम्ही काय नाही करत, आज कुठलं काम केलं, काय नाही केलं, सगळ्या गोष्टी वरती मित्रांनो रेकॉर्ड होत असतात. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की जे मी काय कृत्य केलं आहे, जे वाईट कृत्य करतो आहे ते फक्त मलाच माहिती आहे, बाकी कुणाला माहिती नाही. आणि तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीचा, अशा वाईट कृत्याचा शेवट वाईट होता. आपल्या चॅनलचंच नाव आहे, चुकीचा मार्ग शेवट वाईट. हे 100% लिहून ठेवा आणि याच्यामध्ये काही बदल होणार नाही. जीवन अनमोल आहे, एकदाच भेटलं आहे आणि परिवार, एक संसार अशी चीज, आपले सिस्टम आपल्या धर्मामध्ये बनवले, त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या, एन्जॉय करा, आनंदानं राहा, आनंदानं जगा. 4 दिवस राहताय, छोटंसं आयुष्य आहे, एन्जॉय करा, पूर्ण लाईफ एन्जॉय करा, पण असं चुकीच्या मार्गानं करू नका. भले तुम्हाला तुमचा पार्टनर आहे, तुमची पत्नी आहे, तुमचा नवरा आहे, तुम्हाला आवडत नाही तर लिगली तिला तलाक द्या किंवा काहीतरी चांगला रस्ता शोधा. आणि भले सुंदरता, मित्रांनो, आपली पत्नी चांगलीच पाहिजे, आपला नवरा पैसेवालाच पाहिजे, हे क्षणिक असते मित्रांनो. आपल्यापेक्षा सर्वात बलवान हा समय असतो, वेळ असतो, आणि सुंदरता जी असते ही क्षणिक असते. त्यामुळे सुंदरतेच्या पाठीमागं पळू नका, विश्वासाच्या आणि आपल्यावरती जे कोण प्रेम करतं त्याच्या पाठीमागं तुम्ही राहा. तर मित्रांनो, मग ऊसामध्ये असं त्यांचा अनैतिक संबंध चालू होता आणि त्या मुलीला एवढी त्याची सवय लागली आणि त्याला पण एवढी सवय लागली. त्याला तर नवीन एकदम गोरी पान मुलगी भेटली, नवी लग्न झालेली. तर हा बोंबाटा मग हळूहळू अख्ख्या गावामध्ये बोंबाटा झाला, पसरला. अरे म्हणले, ऊसामध्ये असं होतंय, तसं होतंय, अर्धा तास, एक तास म्हणला ऊस हालतोय म्हणले दिसतं. मग ही हळूच ही सगळी घटना जी आहे ही पहिल्यांदा कळाली त्याच्या बायकोला, त्याचे मोठा दीर आहे त्याच्या बायकोला कळाली. मग तिनं काय केलं,
या छोट्या तिच्या जावचं झिंज्या उपटल्या तर तुफान हाणामारी झाली. आणि मग त्याच्या नवऱ्याला पण ही गोष्ट कळाली. ज्या बारक्या भावाची बारका भाव आहे त्याचे आपल्या बायकोचं सगळं उद्योग त्याला कळालं तर मग गाव मीटिंग बसली, पंच बसले, सगळं बसलं आणि मग त्यांनी एक गोष्ट सेटलमेंट केली. म्हणले बाबांनो भांडू नका, जे काय झालं ते झालं, आता तुम्ही काय करा, सुखाच्या संसारानं राहा. पण आपल्या बायकोचे असले कर्तृत्व आपल्या नवऱ्याला कळाल्यानंतर कोणताही व्यक्ती एकदा ट्रस्ट उडाल्यानंतर आयुष्य जगण्यात खूप अवघड आहे. मित्रांनो, तुमच्यावरती जे प्रेम करते, जी आई वडील आहे, पत्नी आहे किंवा पती आहे, कुणाच्या विश्वासाला तडा जाऊ दे नका. आयुष्यात चटणी भाकरी खावा आणि झोपडीमध्ये राहा, पण सुखानं राहा. उगाच धावत्या सुखाच्या पाठीमागं तुम्ही पळू नका, माझी तुम्हाला हात जोडून विनंती. मग त्या नवऱ्याला ही आपल्या बायकोची अशी गोष्ट कळाल्यानंतर ती दररोज मग तिच्याशी प्रेमानं वागायचं नाही. भांडण तंटा ह्या मारपीट वगैरे चालू असायची. मग तिनं त्या दिराला मोठं सांगितलं, म्हटली मला बाबा ह्यो काय जगू देत नाही आणि मी काय तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि आपल्याला लग्न करायचं आहे. भले आपण पळून जाऊ आणि आपलं काही एकत्रच घर आहे, फक्त ह्याचा एवढ्याचा कार्यक्रम करा. मग ह्या दोघांनी प्लॅन केलं आणि तिच्या नवऱ्याला बरोबर प्लॅन करून या दोघांनी मारून टाकला. कशासाठी मारून टाकला? सुखासाठी, एकत्र झोपण्यासाठी, सेक्स करण्यासाठी. बरोबर आहे ना? त्याचा नतीजा काय झाला की पोलीस केस झाली, सगळं काय झालं. 20 वर्षासाठी दोघं तुरुंगात आत गेली. मोठा दीर पण गेला, बारक्या भावाची पत्नी पण गेली. आता कसला सेक्स करणार आहे ती? 20 वर्ष म्हणजे तर आयुष्य बरबाद झालं. तर मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जास्त मी काय तुम्हाला सांगणार नाही की अशा गोष्टीचा, या चुकीच्या सवयीचा, चुकीच्या व्यसनाचा अंत हा वाईट होतो, शेवट हा वाईट होतो. तर तुम्ही यातून नक्कीच काहीतरी बोध घ्याल आणि तुमच्या पण कमेंट आणि तुमच्या काय सजेशन असतील ते मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि असंच मी नवीन तुमच्यासाठी काहीतरी लेसन जे करून मित्रांनो, ह्या आपला सांगण्याचा उद्देश एवढाच की सर्वसामान्य ग्रामीण माणसाला या गोष्टीची काही कल्पना नसते आणि आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं आयुष्य जगत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये असा काही इन्सिडेंट येतो आणि पुढं काय होईल याची त्यांना कल्पना नसते आणि मग ते अशी चूक करतात आणि आयुष्यभरासाठी आपली जिंदगी तुरुंगामध्ये व्यतीत करतात. तर ते होऊ नये यासाठी छोटीशी तुमच्यासाठी माझी भेट आहे, म्हणजे सांगण्याचं माझं एक कष्ट आहे. तुम्ही यातून नक्कीच काहीतरी बोध घ्याल ही विनंती. थँक्यू.